नमस्कार, मी प्रतीक्षा. माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण आज बनवणार आहोत लोटस लारिया चोकर किंवा आपण त्याला लोटस लारिया नेकलेससुद्धा म्हणू शकतो. मी माझा एक व्हिडिओ पोस्ट केला होता पाईप नेकलेसचा. सेम आपल्याला तसंच बनवायचं आहे, पण ह्या वेळेस आपण गिअर वायरमध्ये त्याला बनवणार आहोत. तर चला मी तुम्हाला इथे साहित्य सांगते आपल्याला काय काय घ्यायचं आहे. ही गिअर वायर मी इथे कट करून घेतलेली आहे. ही मी 21 इंच कट करून घेतलेली आहे. त्यानंतर हे मी लोटस घेतलेला आहे. लोटस तयार करून घेतले मी, ह्याला मोती लावून घेतलेले आहेत. आपल्याला इथे लारिया घ्यायचं आहे. हे लॉक बीड्स घेते मी इथे. हे लॉक बीड्स आपल्याला घ्यायचे आहेत आणि आपले टूल्स आपल्याला लागणार आहेत. तर चला सुरुवात करूयात आपण नेकलेस बनवायला. तर सर्वात पहिलं आपली ही जी गिअर वायर आपण जी कट करून घेतलेली आहे त्याचा आपण सेंटर पॉइंट बघणार आहोत. इथे व्यवस्थित मेजरमेंट घ्यायचं आहे. अगदी थोडंसं प्रेस करून घ्यायचं इथे. ह्याच्यामध्ये आपण हे लोटस टाकणार आहोत. इथे बरोबर मध्यभागी आपण मध्यभागी हे लोटस घेतलेलं आहे आणि आपण ह्याच्या बाजूला हे 3 mm चे मोती दोन्ही साईडून टाकणार आहोत. आता हे मोती आपण इथे टाकल्यानंतर हे लॉक बीड्स घेतलेले आहेत. हे बघा दिसतात. हे आपल्याला ह्या दोन्ही बाजूला घालून घ्यायचे आहेत. ओके, हे लॉक बीड्स घालून घेतल्यानंतर आपण हे बीड्स लॉक करून घेणार आहोत आता. तर इथे मी आता हे लॉक बीड लॉक करून घेते आहे. तर हे माप घेऊन मी असं इथे हे लॉक बीड लॉक करून घेतलेलं आहे. एका साईडचं लॉक करायला थोडासा टाईम जातो आणि एका साईडचं लॉक झालं, हे बघा तुम्ही पाहू शकता. एका साईडचं लॉक झालं तर मग आपल्याला दुसऱ्या साईडचं लॉक करायला जास्त वेळ लागत नाही. हे बघा, आता आपलं हे पेंडंट इथे लॉक झालेलं आहे. आता ह्याच्यानंतर आपण ह्या लारिया ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. तर आता ह्या लारिया मी इथे काढून घेतलेल्या आहेत. ह्या मी ह्याच्यात एका साईडून टाकून घेते पहिलं. हे बघा, ह्या लारिया टाकल्यानंतर आपल्याला आपण जे लॉक इथे केलेलं आहे ते लॉक बीड आपल्याला दिसणार नाही आहे.
हे पेंडंट फक्त लॉक करून घ्यायचं असतं, म्हणून आपण इथे लॉक बीड्स टाकून घेतले होते. लॉक बीड्स आपल्या इथे दिसणार नाही आहेत. चला तर मी आता ह्या लारिया ह्याच्यामध्ये टाकून घेते. तर इथे मी आता ह्या लारिया टाकून घेतलेल्या आहेत दोन्ही बाजूनी. तर मी ह्या किती टाकल्यात ते पण तुम्हाला मी सांगते, काउंट सांगते. मी ह्या साईडला 50 टाकल्यात आणि ह्या साईडला 50 लारिया मी टाकून घेतलेल्या आहेत. आता परत आपल्याला इथे लॉक करून घ्यायचं आहे, पण आपण फक्त लॉक टाकलं, लॉक बीट टाकलं आणि लॉक केलं तर ते ह्या लारिया बाहेर निघून येणार त्याच्यातून. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला परत एक 3 mm मणी टाकायचा आहे. तर मी इथे 3 mm 2 मणी घेतलेले आहेत. एक आपल्याला ह्या साईडून टाकायचं आहे, एक ह्या साईडून. तर त्याआधी मी ह्या लारिया बाजूला करते. तुम्ही जर अशा पद्धतीने इथे लॉक बीट टाकले ना, हा मनी टाकू, एक मनी इथे टाकून मग त्याच्यानंतर लॉक बीट टाकायचं, मग लॉक करायचं, मग तुमच्या लारिया सैल होणार नाहीत, त्या बाहेर निघणार नाहीत. आता मी इथे लॉक बीट टाकून घेते दोन्ही साईडून आणि मग आपल्याला लॉक करायचं आहे ते. ओके, आता मी हे लॉक करून घेऊ. आपल्याला थोडंसं इथे हे मणी व्यवस्थित ॲडजस्ट करायचे आहेत. हे लारिया थोडेसे इथे ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित इथे असं हे टाईट झालं पाहिजे. आणि मग आपल्याला हे लॉक करायचं. तुमचा लॉक बीड इकडे तिकडे सरकला आणि मग तुम्ही लॉक केलं तर तुमची डिझाईन खराब होऊ शकते. आपल्या नेकलेसला चांगली फिनिशिंग येणार नाही. हे बघा. ओके, हे आपलं इथे लॉक झालेलं आहे. सेम आपल्याला इथे करायचं आहे. पहिला आपण हे लारी ॲडजस्ट करून घेणार आहोत. आणि हे इथे टाईट पकडून आपल्याला लॉक बीड लॉक करायचं. हे बघा, ही अशी झाली आपली इनविजिबल नेकलेसची डिझाईन. कशी वाटली? तुम्ही हे अशा पद्धतीने हा नेकलेस बनवला ना, कुठे लॉक टाकायचं आहे, कुठे मोती एक्स्ट्रा टाकायचं आहे, तुमचं फिनिशिंग नक्कीच छान येणार आहे. आता आपण ह्याला हुक लावून घेऊयात. तर आता आपला आहे इनविजिबल नेकलेस बनवायचा हा लास्ट पार्ट. तर हे पण खूप महत्त्वाचं आहे. ह्याच्यामध्ये हे आपण घेतलेलं आहे हे लॉक आणि ही जमरिंग. तर ही जमरिंग मी कोणती वापरते बघा, ही डबल जमरिंग वापरते मी नेहमी. मला असं इनविजिबल नेकलेस बनवायचा असेल तर हे मी असं डबलची जमरिंग वापरते, सिंगल जमरिंग वापरत नाही.
तर आपण हा जो नेकलेस बनवतो आहे, हा नेकलेस आपण असा ठेवल्यानंतर आपली जी लेफ्ट साईड आहे त्या साईडला आपण हे लॉक लावून घेणार आहोत. ओके, का ते पण मी सांगते. तर आपण ज्यावेळेस हा नेकलेस वेअर करू त्यावेळेस ही साईड आपली उजव्या हाताला येणार आहे. तर आपण नेहमी उजव्या हाताला हे लॉक आपलं येणार आहे, उजव्या साईडला हे लॉक येणार आहे. तर उजव्या हाताने आपल्याला ते इझिली लावता येतं. तर हे बघा, आता हे मी पहिलं इथे लॉक बीट टाकून घेतलं आहे, त्यानंतर हे लॉक टाकलं आहे आणि आता हे मी इथे फोल्ड करून ह्या लॉक बीडमधनं ही तार काढून घेणार आहे. आणि एकदम इथे असं पॅक करून घेणार आहे. आता इथे आपल्याला हे प्रेस करायचं आहे. ओके, हे आपलं असं दिसणार आहे. ही जी एक्स्ट्राची वायर आहे ही टोचू नये म्हणून आपल्याला ही कट करायची आहे. तरीसुद्धा आपण ही कट करून घेणार आहोत. ओके, आणि आत्ता आपलं हे जी राईट साईड आहे ह्याच्यामध्ये आपण ही जमरिंग टाकून घेणार आहोत. पहिलं आपल्याला लॉक बीट टाकायचं आहे. सेम प्रोसेस, लॉक बीट टाकल्यानंतर ही जमरिंग टाकून घ्यायची आहे. आणि ही तार या लॉक बीडमधनं आतमध्ये घ्यायची आहे. ओके, हे बघा, आता हे आपल्याला टाईट करून घ्यायचं आहे. सेम ही जी एक्स्ट्राची तार आहे ही आपल्याला कट करायची आहे. हा झाला आपला इनविजिबल लोटस नेकलेस तयार. कसा वाटला तुम्हाला हा नेकलेस मला कमेंट करून नक्की सांगा. माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओज लाईक करा, शेअर करा. तर अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण परत भेटूयात. चला तर भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.